धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटांसह 2 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्याकडून एकूण 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून या कारवाईमुळे धुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी सांगितले की चाळीसगाव रोड वरील लोकमान्य हॉस्पिटल जवळील एका पेट्रोल पंप मॅनेजरने चाळीसगाव रोड पोलिसांना खबर दिली की एक व्यक्ती 500 रुपयाची बनावट नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला आहे। माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी संशयित आरोपी नासिर सत्तार याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा आढळून आल्या। त्याची कसून चौकशी केली असता नासिरने या बनावट नोटा संशयित संतोष चौधरी यांच्याकडून घेतल्याचं सांगितले। चाळीसगाव रोड पोलिसांनी नासिर शेख आणि संतोष चौधरी या दोघांनाही 500च्या 20 बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे। नमस्कार, मी सुरेश कुमार घुसर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे। आज चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनला 117/2025 कलम BNS कलम 179, 180 अन्वये गुन्हा नोंद आहे। बनावट नकली चलनाचा गुन्हा नोंद केलेला आहे। यामध्ये आज आम्हाला सकाळी लोकमान्य पेट्रोल पंप 80 फूट रोड धुळे येथे एक इसम नकली नोटा घेऊन चलनासाठी तिथे आल्याचं आम्हाला समजलं। त्यानुसार आम्ही सरकारी पंच बोलून तिथे ट्रॅप रचला आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून 10-20 500-500च्या अशा नोटा जप्त केल्या असून त्या टोटल 10,000च्या नोटा आहेत। आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही दुसरा जो आरोपी आहे चौधरी संतोष चौधरी यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे। पहिला जो आहे नासिर शेख नावाचा इसम आहे ज्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सदरची माहिती आम्ही जी कारवाई केलेली आहे आमचे माननीय SP सर दिवरे सर, आमचे ॲडिशनल SP सर काळे सर आणि आमचे DYSP उपास्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस यांनी ही कारवाई केलेली आहे। MDTV न्यूज साठी धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।